फॉर लूपचे कोणते कोणते प्रोग्राम केले तुम्ही आतापर्यंत? स्टार पॅटर्न हा नेस्टेड फॉर लूपचा झाला. सिंपल फॉर लूप यूज करून नेस्टेड फॉर लूप मध्ये यूज केला ना तुम्ही. फॉर लूप मध्ये ओनली सिंगल फॉर लूप यूज करून कोणते प्रोग्राम केले? आर्मस्ट्रॉंग नंबर. व्हाईल लूपचा आहे का? प्राइम नंबर. प्राइम नंबरचं लॉजिक काय? The number is prime number. When we call it as a prime number? Number itself. Either it will be divisible by 1 or the definition correct as what? The number is only divisible by itself and 1. ठीक है. प्रत्येक नंबर स्वतः सोबत आणि एक सोबत डिवाइड होतोच. त्याला सोडून तो दुसऱ्या कोणत्याही नंबर सोबत काय व्हायला पाहिजे? डिवाइड व्हायला पाहिजे. त्या नंबरला आपण काय म्हणतो? प्राइम. मग तुम्ही कसं चेक करणार तो नंबर प्राइम नंबर आहे की नाही, तो डिवाइड झालाय की नाही झालाय? हाऊ यू विल चेक इट? व्हॉट इज द लॉजिक यू विल ट्राय? And which loop you will use for this to solve this problem? While loop. काय करणार सर? प्राइम नंबर कोणते आहेत सांगा? आपण हा सिरीज घेऊ. ठीक आहे. तर ह्या सिरीज मधला मी एक नंबर एंटर केले. म्हणजे मी ही सिरीज काय घेतलं कारण की चेक करायचं आपल्याला. लेट्स से 7 हा नंबर दिला. ठीक आहे. 7 हा प्राइम नंबर आहे की नाही? आहे. पण हे कसं सांगितलं तुम्ही? क्लास प्राइम. I will write in shortcut that public static void. मी तुम्हाला नंतर नाही सांगेल ह्या वर्ड्स आणि मीनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी स्टॅटिक व्हेरिएबल्स वगैरे शिकवेल ना, तर त्यावेळी ऍक्सेस मॉडिफायर नॉन ऍक्सेस मॉडिफायरच्या नंतर ते तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. सध्या आपण त्याच्यावर फोकस नको करायला. आता आपण काय करू? असं ऍझ्युम करून घेऊया प्रोग्राम लिहायच्या अगोदरच की दिलेला नंबर हा प्राइम नाही. दिलेला किंवा तुम्हाला जे अजून करायचं ते करू शकता बरं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्राइम आहे म्हणून अजून करायचं तर तसं अजून करा. प्राइम नाही म्हणून अजून करायचं तर प्राइम नाही म्हणून अजून करा. ठीक आहे. काही करू शकता. पण त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं पुढचं लॉजिक काय होईल? चेंज होईल. क्लिअर आहे? तर मग आजचा 7 हा नंबर आपण एक व्हेरिएबल घेऊया. इन नंबर इज इक्वल टू 7. आपण 7 एक्झाम्पल साठी घेतो. यू कॅन टेक एनीथिंग. ठीक आहे. सो लेट्स अज्युम that this number is a prime number. 7 हा प्राइम नंबर आहे म्हणून अज्युम करूया. म्हणजे अज्युम करूया म्हणजे काय? मी इथे काहीतरी व्हेरिएबल घ्याव, त्याच्यामध्ये मी ती व्हॅल्यू ठेवेल की हा नंबर प्राइम आहे म्हणून मी त्याच्यासाठी बुलियन व्हॅल्यू घेतो. कोणत्या व्हॅल्यू घेतो? बुलियन. बुलियन डेटा टाइप मी तुम्हाला सांगितले. बुलियन मध्ये आपण काय स्टोअर करतो? एकतर ट्रू नाहीतर फॉल्स. मी ते बुलियन टाइपचा व्हेरिएबल घेतो ज्याचं नाव ठेवतो मी इज प्राइम. इज प्राइम. याला नाव इज प्राइमच का द्यायचं बरं? हा मीनिंगफुल आहे बघा. इज प्राइम क्वेश्चन मार्क केलाय. क्वेश्चन मार्क घ्यायचं नाही आपल्याला, फक्त तुमच्यासाठी. इज प्राइम क्वेश्चन मार्क घेतोय ना. इज प्राइम ट्रू असेल तर तो प्राइम नंबर आहे. इज प्राइम मध्ये फॉल्स असेल तर प्राइम नंबर नाही. सिंपल मध्ये आपल्याला कळतं. मीनिंगफुल आहे ना. That is why I am taking this variable. म्हणजे आपल्याला हे घ्यायचं आणि इज प्राइम इज इक्वल्स टू इनिशियली आपण याच्यामध्ये काय ठेवूया? ट्रू. क्लिअर आहे? हे व्हेरिएबल आपण इथे वापरायचं. इनिशियली मी याला काय कन्सिडर केलं? बुलियन इज प्राइम इज इक्वल्स टू ट्रू. ठीक आहे.
मग आता आपल्याला माहितीये का हा नंबर प्राइम आहे की नाहीये, म्हणजे तुम्ही बघून सांगा ठीक आहे, पण असं मी कोणताचा नंबर दिला तर नाही माहिती ना, फक्त अज्युम केलंय आपण, पुढे प्रूव्ह करणार आहोत. प्रूव्ह कसं करणार, आपण फॉर लूप लावणार. या 7 ला आपण सगळ्या नंबरने डिवाइड करून बघणार की हा नंबर डिवाइड होतोय की नाही होतोय. जर नंबर शेवटपर्यंत, नंबरला 7 ला आपण 2 ने डिवाइड करणार, 3 ने डिवाइड करणार, 4 ने करणार, 5 ने करणार, 6 ने करणार, समजा कोणत्याही नंबरने हा डिवाइड नाही झाला तर हा नंबर शेवटपर्यंत काय राहिला, प्राइम राहिला. प्राइम राहिला. समजा याच्यामधला कोणत्याही नंबरने, एका नंबरने तो डिवाइड झाला म्हणजे तो नंबर प्राइम आहे का, नाही. का, कारण की एक पण सोडलोय आपण आणि तो नंबर स्वतः नंबर पण सोडलाय, त्यातला ह्या 2 नंबरला सोडून तो बाकी कोणत्याही नंबरने काय व्हायला नको, डिवाइड नको व्हायला पाहिजे. म्हणून फॉर लूप कसं लिहायचं सांगा बरं मला, तुम्ही सांगा. फॉर int I is equals to 2, correct, and I is less than number, correct, number नावाचं व्हेरिएबल घेतलं, less than or equal to number, सिर्फ हाँ less than और and I plus plus, ठीक आहे. बघा डायरेक्टली आपण ह्याच्यामध्येच लिहून टाकू शकतो, पण तसंच लॉजिक चुकू शकतं. म्हणून मी काय केलं, का, कारण की मी ना पहिला एक इक्वेशन 7 ला मी 2 ने डिवाइड केलं, डिवाइड होत नाही, डायरेक्टली हा प्राइम नंबर म्हणून सांगू शकतो का, नाही. मला सगळ्या नंबरने डिवाइड करून चेक करावं लागेल. म्हणून मी डायरेक्टली ह्याच्यामध्ये प्राइम नंबर नॉन प्राइम नंबर लिहित नाही. मी काय करेन, हा पूर्ण फॉर लूप एक्झिक्यूट होऊ देऊ आपण. ह्याच्यामध्ये कंडिशन चेक करू की हा जो नंबर आहे 7, फॉर लूप कुठून ते कुठपर्यंत जाईल आपला, 2 to 6 पर्यंत. त्याच्यामध्ये तो एकदा पण डिवाइड झाला, एकदा पण तो डिवाइड झाला म्हणजे त्याचा रिमाइंडर किती येणार, 0. म्हणजे जर रिमाइंडर जर एकदाही 0 आला तर तो प्राइम नंबर नाहीये. मग आपण त्या इफ प्राइम मध्ये आपण काय स्टोअर करणार, फॉल्स. काय स्टोअर करणार, तो डिवाइड झाला तर फॉल्स स्टोअर करणार. सो दॅट इज व्हाय व्हाट आय विल राइट ओव्हर हियर, इफ, मी इफ कंडिशन देणार, काय म्हणून देणार सांगा बरं, काय चेक करायचं आपल्याला, 7 mod 2 ना, तर 7 हा व्हेरिएबल आहे आपला, काय, नंबर, mod 2 पण हा व्हेरिएबल आहे, कोणता, I 7 mod I केला आणि याचा रिमाइंडर जर करता 0 आला, इक्वल टू 0 झाला, म्हणजे समजा मी इथं फॉर एक्झाम्पल साठी 6 घेतला आणि हा 12, रिमाइंडर काय आला, इक्वल टू 0 येईल ना, बरोबर. मग त्या केसमध्ये आता आपल्याकडे काय 7 mod 2 इक्वल टू 0 येईल का, नाही, म्हणजे तो प्राइम नंबर आहे, म्हणून ह्याच्यामध्ये येणार नाही. तर जर का तसा कधी केस झाला आणि हा कंडिशन ट्रू झाला तर तो नंबर काय असणार, नॉट प्राइम असणार. म्हणून मी इज प्राइम मध्ये काय स्टोअर करतो, इज इक्वल्स टू फॉल्स, ठीक आहे. एल्स कंडिशन लावायची गरज नाही, कारण की ऑलरेडी ट्रू आहे ना, परत परत ट्रू ट्रू कशा सेट करायचं, तो जर फॉल्सच नाही झाला आणि तो एकदाही डिवाइड झालाय. अजून एक इथे इम्पॉर्टंट पॉइंट इथं ठेवलंय, तिथं मी तुम्हाला इमॅजिनेशन साठी, समजा मी दुसरा नंबर घेतो 6 पैकी, आपला 7 पैकी, मी लेट्स से 6 नंबर चेक करायचा आहे, 6 mod by 2 केलं इक्वल टू 0 आहे का, यस. म्हणजे तुम्हाला ह्या इक्वेशनला कळालं ना की हा नंबर प्राइम नाहीये, तर मग मी 6 mod 3 ला चेक करायला जाईल का, गरज आहे का, म्हणजे मी इथंच काय करायला पाहिजे, ब्रेक, म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण फॉल्स टाकला, तर मी काय करायला पाहिजे, नेक्स्ट ब्रेक स्टेटमेंट टाकायला पाहिजे. का टाकायला पाहिजे, ब्रेक, का बरं, काही बाकीचे कंडिशन एकदाही तो डिवाइड झाला तरी पण तो नॉट प्राइम आहे, तर बाकीचे कंडिशन चेक करायची गरज नाही. म्हणून मी लूपला इथेच काय करतो, ब्रेक करतो, and then लूपला पण एंड करतो. आता हे लूप मधला लॉजिक झाला. समजा हा माझा लूप पूर्णपणे एक्झिक्यूट झाला, तो बाहेर आला, तर बाहेर आल्यावरती तुम्हाला काय चेक करायचं, हे सगळ्या नंबरने हा डिवाइड करून चेक केला असेल. आता पूर्ण लूप संपेपर्यंत
हा नंबर एकदा पण डिवाइड झालेला नसेल तर माझा इज प्राइम व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू राहील? ट्रू राहील. जर याच्यामध्ये ट्रूच राहिला असेल तर हा नंबर काय असणार? प्राइम नंबर. समजा हा नंबर मध्ये इज प्राइम मध्ये जर त्याचा फॉल्स व्हॅल्यू गेले म्हणजे हा नंबर काय नॉन प्राइम, तर ते कंडिशन साठी मी ते कंडिशन देणार काय? इफ प्राइम इक्वल्स टू ट्रू असेल तर नंबर प्लस इज प्राइम नंबर. करेक्ट. अदरवाइज एल्स इथे येणार. समजा त्याच्यामध्ये ट्रू नाहीये, फॉल्स आहे, तर इज नॉट प्राइम. समजतंय? कळतंय सगळ्यांना? आता इज प्राइम मी तुम्हाला एक सेशन मध्ये आलो होतो तेव्हा सांगितलं होतं की हा जो इफ कंडिशन आहे तो कोणत्या टाइपचा डेटा घेतो? बुलियन टाइपचा डेटा टाइप, म्हणजे ट्रू नेदर फॉल्स. आता इज प्राइम हा ऑलरेडी कोणत्या टाइपचा आहे? बुलियन आहे. म्हणजे इक्वल टू लिहायची गरज आहे का? नाही. तुम्ही डायरेक्टली इथे इज प्राइम असा लिहिला तरी पण चालेल. इज प्राइम असं डायरेक्टली तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल. का? एकतर याच्यामध्ये ट्रू असणार आहे नाहीतर फॉल्स असणार आहे. ट्रू असला तर हाय सुटेल, फॉल्स असला तर हाय सुटेल. इक्वल टू परत लिहायची गरज आहे नाही. म्हणून आपण इक्वल टू काढून टाकू.